हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या गुरुवार 9 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अवनी आणि राजा हे दोघे मस्त घरी परत आले आणि त्यांना घरी परत आलेलं पाहून धोंडे अण्णाला आनंद झाला. धोंडे अण्णाने नाचत गात त्या दोघांचं स्वागत केलं आणि ही धोंड्याची परत गेलेली सून घरी परत कशी आली हे पाहून सुलू आत्या आणि दत्ताला जबर धक्का बसलाय. आणि सुलू आत्याला तर असं वाटतंय की आता ही मुलगी कधीही धोंड्याचं घर सोडून जाणार नाही. त्यामुळे सुलू आत्या ढसाढसा रडायला लागली. तिला आता असं वाटतंय की धोंड्याच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळालाय आणि अवनी हे घर सोडून कधीच जाणार नाही. त्यामुळे ती ढसाढसा रडत होती. आणि इकडे राजाने स्वतःच्या हाताने अवनीला भरवलं, अवनीला जीव घातलं. त्यामुळे अवनीला सुद्धा राजाचं महत्त्व कळत आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच देशमानेंच्या घरी चंद्रकांत, अवनीची आई, महेश, स्वाती सगळे शांत बसलेले असतात आणि आज जे काही झालं त्याबद्दल विचार करत असतात. कुणी काहीच बोलत नसतं, पण तेवढ्या स्वाती म्हणते, आज जे काही झालंय ना ते अतिशय चुकीचं झालंय. आपण अवनीबद्दल हे नव्हतं करायला पाहिजे. आपण अवनीचे सर्टिफिकेट जाळून खूप मोठी चूक केली आहे असं वाटत नाही का? चंद्रकांत चिडून म्हणतो, नाही वाटत. कारण अवनीला ही शिक्षा करणं खूप महत्त्वाचं होतं. कारण अवनीला जो माज आला होता ना, माझे सर्टिफिकेट्स, माझं शिक्षण, माझं गोल्ड मेडल, तो माज उतरवणं खूप महत्त्वाचं होतं. आणि ही तिची जी सगळी नाटकं चालू आहे ना, ती नाटकं या शिक्षणाच्या बळावरच होती. तिला हे कळत नाही आहे की तिचं हे जे शिक्षण आहे, तिचं गोल्ड मेडल आहे, तिचं सर्टिफिकेट्स आहे, ते सगळं माझ्यामुळे आहे. आणि ती स्वतःच्या बापाची अब्रू वेशीवर टांगून त्या ड्रायव्हरबरोबर पळून गेली. आणि आता तिला ती सर्टिफिकेट्स हवी होती. कशाला? स्वतःच्या बापाला त्याच्या नाकावर टिच्चून दाखवायला की मी काय करू शकते ते. म्हणून मी ती सर्टिफिकेट जाळली. हे ऐकून स्वातीला वाईट वाटतं आणि चंद्रकांत स्वातीला ठणकावून सांगतो, स्वाती, माझं काहीच चुकलेलं नाहीये. मी जे केलं ते अगदी योग्य केलं. तिला ही शिक्षा करणं खूप महत्त्वाचं होतं आणि मी तेच केलंय. महेश हा सुद्धा स्वातीला ठणकावून सांगतो, स्वाती, बाबा जे बोलताय ना ते अगदी बरोबर बोलताय. थोडं बाहेर जाऊन पहा. जर एखाद्या मुलीने असं लग्न केलं ना, बापाची अब्रू अशी वेशीवर टांगली, तर लोक त्या मुलीसकट तिच्या सासरच्यांना जाळून टाकतात. बाबांनी तर येथे फक्त सर्टिफिकेट जाळली आहेत. त्यांनी काही चुकीचं केलंय असं मला बिलकुल वाटत नाही. हे ऐकून स्वातीला जबर धक्का बसतो आणि महेश हा तिला ठणकावून सांगतो, यानंतर बाबांबद्दल असं बोलायचं नाही. बाबांनी अशी काहीही चूक केलेली नाहीये. स्वाती म्हणते, अरे पण तुम्हाला कळत का नाहीये? जेव्हापासून अवनी हे घर सोडून गेली ना, तेव्हापासून आपण तिला काही बोलूच दिलं नाहीये. तिची बाजू आपण ऐकूनच घेतली नाहीये. तिला काय म्हणायचंय, काय सांगायचंय हे आपण ऐकलंच नाहीये. तर महेश म्हणतो, काय ऐकायचंय? सगळं ऐकून बोलून झालंय स्वाती. तिला स्वतःचं शिक्षण पूर्ण करायचंय, तिला स्वतःची फर्म काढायची आहे, स्वतःची स्वप्न पूर्ण करायची आहे. तिची हीच घोकंपट्टी सुरू असते. पण मला आहे ना हे सगळं खोटं वाटतं. हे सगळं नाटक आहे तिचं. तिला यातलं काहीच करायचं नाहीये. तिला फक्त त्या भिकारड्या ड्रायव्हर बरोबर राहायचंय. तिचं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून ती ही सगळी नाटकं करतीये. हे ऐकून स्वातीला मोठा धक्काच बसतो. स्वाती चिडून म्हणते, ते काही असो, पण आपण तिची सर्टिफिकेट जाणं हे चुकीचं होतं. आपण तिच्याशी खूप हार्श वागलोय असं तुम्हाला वाटत नाही का? चंद्रकांत चिडून म्हणतो, हार्श वागलोय आपण? हार्श वागलोय? आणि ती जे काही वागली आहे ते हार्श नव्हतं का? स्वाती, मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. आणि तुला खरं सांगायचं ना तर अजून मी काहीच हार्श वागलेलो नाहीये. ज्या दिवशी मी हार्श वागेल ना त्या दिवशी खूप वाईट होईल, एवढं लक्षात ठेव. चंद्रकांतचं हे बोलणं ऐकून स्वाती चांगलीच घाबरते. चंद्रकांत हार्श वागणार म्हणजे नक्कीच काहीतरी जीव घेणं करणार, एवढं मात्र नक्की. चंद्रकांत रागारागाने तेथून निघून जातो. अवनीची आई, स्वाती, महेश सगळे खूप घाबरलेले असतात. खरं सांगायचं तर फक्त स्वातीला अवनीची काळजी वाटत असते. बाकीच्या दोघांना तर चंद्रकांत जे काही वागलाय ते आवडलेलंच असतं. त्याची काही चूक झाली आहे असं त्यांना वाटत नाही. आणि इकडे राजा आणि अवनी ज्या मंदिराबाहेर असतात
तेथे एक गाडी येते. चला चला देवळाली शेअरिंग, देवळाली शेअरिंग, आणि मग एक एक करून सगळी माणसं त्यात बसू लागतात. राजा म्हणतो, हे धन्या चल लवकर, गाडी आली आहे. आणि धन्या यशोदाला सांगतो, यशोदा आमची गाडी आली आहे, आम्ही येतो थोड्या वेळात. यशोदा म्हणतो, ठीक आहे या लवकर. आणि मग राजा, अवनी, धन्या हे तिघेही गाडीजवळ जातात. धन्या हा मागच्या बाजूने बसतो आणि राजा आणि अवनी हे मधल्या सीटवर बसतात. आणि मग ड्रायव्हर आपली गाडी राजा आणि अवनीच्या घराकडे म्हणजेच देवळालीकडे घेऊन जातो. इकडे यशोदा हा धोंडी अण्णाला सांगतो, त्यांना गाडी भेटली आहे, थोड्याच वेळात ते घरी परत येतील. हे ऐकून धोंडी अण्णा खुश होतो आणि म्हणतो, बरं झालं माझी सुनबाई येतीये, आता मी माझा ज्यूस प्यायला मोकळा. तर यशोदा म्हणतो, काय अण्णा? तर धोंडी अण्णा म्हणतो, अरे काय काय काय, त्या सुलेने माझं डोकं खाल्लंय. तुझी सून गेली पळून, तुझी सून काय परत यायची नाही, तुझी सून गेली घर सोडून, आता मला ज्यूस घ्यावंच लागणार, डोक्याला टेन्शन आलंय, माझी सूनबाई येतीये, आता मला काही टेन्शन नाहीये. यशोदा म्हणतो, काय अण्णा पुन्हा पुन्हा नुसतं सुनबाई सुनबाई सुनबाई? तर यशोदाला धोंडी अण्णा म्हणतो, का नाही म्हणायचं मी सुनबाई? अरे माझी एकुलती एक सून आहे, मी म्हणणार 108 वेळेस म्हणणार सुनबाई 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 सुनबाई. धोंडी अण्णाला यशोदा म्हणतो, कोणाचं काय न कोणाचं काय? अण्णा विचारतो, म्हणजे? यशोदा म्हणतो, काय नाही, आणि यशोदा आतमध्ये निघून जातो. धोंडी अण्णा म्हणतो, ज्यूस घ्यावा लागन, ज्यूस घ्यावा लागन, पण विचार करतो, नको नको, सुनबाई येईल आणि तिच्यासमोर मी ज्यूस घेतलेला असेल, तिला काय आवडायचं नाही, आधी चिडली आहे माझ्यावर, एकदा तिला घरी येऊ दे मग मी ज्यूस घेतो, असा विचार धोंडी अण्णा करतो आणि ज्यूस घेण्याचा विचार थोड्या वेळासाठी रद्द करतो. आणि इकडे सुलू आत्या धोंडी अण्णाचं बोलणं मनावर घेऊन चक्क आपल्या नवऱ्याला दुबईला व्हिडिओ कॉल करते. तिचा नवरा हा कायम कन्स्ट्रक्शन साईटवरच असतो आणि विचारतो, काय ग सुले, आज आठवण आली होय माझी? तर सुले म्हणते, आता आज तुमच्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास ठेवला आहे, मग तुमची आठवण नाही येणार, मग दुसऱ्या कोणाची येणार? तुम्हाला दुसऱ्या कोणाची आठवण येते का माझ्याशिवाय? तर सुलू आत्याचा नवरा म्हणतो, अगं तुझ्याशिवाय मला कोणाची आठवण येणार आहे? येथे काम करून करून जीव चाललाय माझा, आणि तू म्हणते दुसऱ्या कोणाची आठवण येते का? सुलू आत्या म्हणते, असा कसा जीव जाऊ देईल तुमचा मी? आज वटपौर्णिमा आहे, तुमचा जीव जो कोणी घेऊन जात असेल ना त्याच्या मागं मागं जाईल आणि तुम्हाला फरफटत जमिनीवर परत आणेल मी. तर सुलू आत्याचा नवरा म्हणतो, ए सुले ऐक ना, मला तुमची खूप आठवण येते, मला आहे ना तुझ्याबरोबरच 7 जन्म जगायचं आहे, पुढच्या 6 जन्माचं नंतर पाहू, पण आता या जन्मात तरी मला तुझ्याबरोबर राहू दे, मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते, मला येऊ दे ना तिकडं परत, मला येथे नाही राहायचं आहे. तर सुलू आत्या म्हणते, ओ ग बसा, तुम्हाला सांगितलंय ना मस्त खायचं प्यायचं रात्रंदिवस काम करायचं, आणि तुम्ही मला काय ते 100 200 500 दिरम पाठवणार होतात, त्याचं काय झालं? ते कधी पाठवणार आहे? तर सुलू आत्याचा नवरा म्हणतो, तुला तेवढंच पडलंय फक्त, पैसे कधी पाठवता, पैसे कधी पाठवता? अगं येथे नवरा इतक्या वर्षांपासून दुबईमध्ये काम करतोय, तुझ्यापासून दूर आहे, तुला त्याचं काही देणं घेणं नाही आहे, फक्त पैशांचं पडेल आहे. तर सुलू आत्या म्हणते, हो मला पैशांचंच पडेल आहे, कारण घरात लग्नाची पोरगी आहे, तिचं वय निघून चाललंय, लवकरात लवकर पैसे नाही जमले ना तिचं लग्न कसं करणार? त्यामुळे जोपर्यंत पैसा जमत नाही तोपर्यंत तुम्ही परत यायचं नाही. सुलू आत्याचा नवरा म्हणतो, अगं सुले ऐक ना, सुले ऐक ना, पण सुलू आत्या काय ऐकत नाही, कामं करा कामं, असं म्हणून ती फोन कट करते. सुलू आत्याच्या नवऱ्याला खूप वाईट वाटतं की आपली बाई काही आपल्याला गावाला परत येऊ देत नाहीये, घरी परत येऊ देत नाहीये. तेवढ्यात नमी तेथे येते. सुलू आत्या विचारते, काय ग नमे, उपवासाचं बनवलं का? नमी सांगते, हो बनवलं उपवासाचं. सुलू आत्या विचारते, तुझ्या दत्ता मामासाठी काही वेगळं बनवलं आहे का? तर नमी चिडून म्हणते, ए मम्मी, मी काय सगळ्यांसाठी 10 पदार्थ नाही बनवणार, उपवासाचं बनवलं आहे, दत्ता मामा त्यातूनच खाईल आणि आम्ही सगळे त्यातूनच खाणार आहोत. तर सुलू आत्या विचारते, आम्ही सगळे म्हणजे? म्हणजे? तर नमी सांगते, म्हणजे काय, मी सुद्धा उपवास ठेवला आहे. सुलू आत्या विचारते, तू कोणासाठी उपवास ठेवला आहे? नमी खूप लाजते आणि ती यशाचं नाव घेणार. इतक्यात सुलू आत्या चिडून म्हणते, ए नमे, तुला मी 1000 वेळेस सांगितलंय बरं का, मी त्या यशाशी तुझं लग्न लावून देणार नाहीये, उगच त्याच्यासाठी उपवास वगैरे धरू नको. नमी तोंड वाकडं करते. सुलू आत्या चिडून म्हणते, जा स्वयंपाकघरात बिस्किट खाय आणि उपवास मोड. सुलू आत्याला नमी चिडून म्हणते, नाही खाणार, काय करायचं ते कर. सुलू आत्या चिडून म्हणते, आता तुझी मार खायची वेळ आली आहे. तर नमी चिडून म्हणते, दे ना, मी घरभर पळल, तू माझ्या मागं पळ, तेवढाच तुला उपवासाचा जास्त त्रास होईल, पण मी काही उपवास सोडत नसते आणि तुझ्या हाती लागून तुझा मार पण खात नसते, असं म्हणून नमी तेथून निघून जाते. सुलू आत्याला खूप राग येतो.
सुलू चिडून म्हणते, नमे, एक वेळ मी तुला विहिरीत ढकलून देईन, पण त्या धोंड्याच्या घरची सून बनू देणार नाही, त्या यशाशी तुला काही लग्न करू देणार नाही, असा ठाम निर्धार सुलू करते. आणि इकडे यशोदा त्याची सायकल घेऊन कामावर निघालेला असतो. तेवढ्यात नमी त्याला आवाज देते. यशोदा थांबतो. नमी विचारते, काय मग चाललास का कामावर? यशोदा सांगतो, हो, मग दुसरीकडे कुठे जाणार आहे? नमी विचारते, परत कधी येणार आहे ते सांग. यशोदा विचारतो, तुला काही काम आहे का? तर नमी सांगते, हो आहे काम. मी आहे ना आज तुझ्यासाठी उपवास ठेवला आहे आणि तुझ्या हातानेच मला तो उपवास सोडायचा आहे. यशोदा म्हणतो, अगं नमे, हा उपवास आहे ना बायका त्यांच्या नवऱ्यासाठी ठेवतात. तर नमी लाजून म्हणते, तुला माहिती आहे ना मी तुलाच तर नवरा मानलंय, मग तुझ्यासाठी उपवास ठेवणार नाही, मग दुसऱ्या कोणासाठी? हे ऐकून यशोदा जोरात ओरडतो, बस झालं नमे, तुला मी अनेकदा सांगितलंय, जे स्वप्न पूर्ण कधीच होणार नाही त्या स्वप्नाची आस धरू नको. माझं आणि तुझं लग्न कधीच होऊ शकत नाही, त्यामुळे माझ्यासाठी उपवास करणं वगैरे सोडून दे. तुझं आणि माझं लग्न होऊ शकत नाही. एक वेळ तुझी आई आहे ना तुला विहिरीत ढकलून देईल, पण तुझं आणि माझं लग्न होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेव. उगाच आशा ठेवू नको. आशा खूप वाईट असते. माणूस पूर्ण संपून जातो, हे लक्षात ठेव. असं म्हणून यशोदा सायकलवर बसतो आणि तेथून निघून जातो. त्यामुळे नमीला खूप वाईट वाटतं. नमी दुःखी होते की यशोदा हा काही माझ्याशी लग्न करायला तयार नाही आहे. आणि इकडे पाण्या त्याच्या गॅरेजवर असतो. पाण्या मस्त मोबाईल वापरत बसलेला असतो. संब्या काम करत असतो. आणि तेवढ्यात संब्याला पायल येताना दिसते, गाडी लोटत लोटत. आणि संब्या पाण्याला म्हणतो, ओ पाण्यादा, आज तुमचं वादळ हे गाडी लोटत लोटत कसं येत आहे? पाण्यासमोर पाहतो तर पायल गाडी लोटत तेथे पोहोचते. गाडी स्टँडला लावते आणि संब्या तिला विचारतो, आज काय झालं गाडी लोटत लोटत? तर पायल सांगते, अरे काय सांगू, गाडी सुरूच झाली नाही, लय मोठा प्रॉब्लेम झालाय गाडीमध्ये आणि त्यात मला खूप त्रास होतोय. संब्या काही बोलतच नाही. पायल हळूच म्हणते, विचार का, विचार का? संब्या म्हणतो, काय? अरे पायल म्हणते, अरे विचार का? संब्या म्हणतो, का का का? मग पायल सांगते, अरे आज मी ते वटपौर्णिमेचा उपवास ठेवलाय ना, सकाळपासून काहीच खाल्लं नाही, त्यात गाडी बंद पडली, लोटावी लागली, त्यामुळे मला खूप त्रास होतोय. पायलला हे सगळं पाण्याला ऐकवायचं असतं आणि पाण्या हा तर पायलपेक्षा चांगलाच चढेले. लगेच पाण्या हा आपला फोन कानाला लावतो आणि म्हणतो, काय जानू? अगं जानू आहे तू माझी, तू उपवास ठेवलाय? नाही नाही जानू, तू माझ्यासाठी उपवास ठेवू नको, तू माझ्यासाठी उपवास ठेवलेला मला काही सहन होत नाही. हे सगळं ऐकून पायलला खूप राग येतो. मग पाण्या हसून म्हणतो, होय का, 7 जन्म मीच नवरा मिळावा म्हणून तू उपवास ठेवलाय? अगं 7 जन्म असतात का? कारण मी सुद्धा तुझ्यासाठी उपवास ठेवलाय आणि मला तू 7 जन्म नाही, मला तू 100 जन्म पाहिजे, 100 जन्म. हे सगळं ऐकून पायलचा खूप जळफाट होतो. पाण्या म्हणतो, अगं काय पिल्लू, काय बोलतेस तू? तुला माझ्या हातानेच उपवास मोडायचा आहे का? माझ्या हातानेच खाऊन तू उपवास मोडणार? चल ठीक आहे. अगं माझी जान आहे तू, तुझ्यासाठी मी काही पण करू शकतो. उपवास मोडणं काय अवघड आहे? येतो येतो. तू फक्त मला एक फोन करून सांग, जिथं बोलवशील, जसं बोलवशील तसं मी येतो, तू टेन्शन घेऊच नको. हे ऐकून पायल खूप चिडते. पाण्याच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते, कोण आहे ती टवळी, कोण आहे ती सटवी? तर पाण्या म्हणतो, पायले गप्प बस, बोलतीये ना ती? तर पायल चिडून म्हणते, एक सनकंदीन तिच्या कानामागं, तर तिला ऐकू पण यायचं नाही आणि बोलता पण यायचं नाही. मग पाहू कशी बोलते ते. येथे मी पण तुझ्यासाठी उपवास ठेवलाय ना, माझ्या उपवासाची किंमत नाही, तिच्या उपवासाचं बरं करतोय कौतुक तू. तर पाण्या म्हणतो, पाहिले, तू आणि तुझा उपवास दोघांनी 450 फूट लांब राहायचं, चल निघ इथून. पायल खूप चिडते आणि म्हणते, जातीये, तू सांगायची गरज नाहीये. आणि पायल गाडीवर बसते आणि चक्क पाण्याच्या अंगावर गाडी घालणार. पाण्या खूप घाबरतो. पायल ब्रेक दाबते आणि म्हणते, आज वटपौर्णिमा आहे ना, तुझ्यासाठी उपवास केला आहे म्हणून तुझ्यावर गाडी नाही चढू शकत, नाहीतर तुझ्यावरच गाडी चढवली असती. असं म्हणून पायल तेथून निघून जाते. पाण्या हसू लागतो आणि म्हणतो, पुरी येडी पोरगी आहे, सगळेच्या सगळे स्क्रू ढिल्ले, या पुरीचं काही खरं नाही. आणि दुसरीकडे राजा, अवनी, धन्या या तिघांचा प्रवास आपल्या घराकडे सुरू असतो. तेवढ्यात एक म्हातारी आजी ही गाडीला हात दाखवते. ड्रायव्हर गाडी थांबवतो, गाडीतून खाली उतरतो आणि मधोमध सीटावर जेथे अवनी आणि राजा बसलेले असतात तेथे म्हणतो, चला आजींना बसू द्या, ॲडजस्ट करा, ॲडजस्ट करा. तर राजा म्हणतो, ओ दादा, कुठे ॲडजस्ट करायला सांगताय? आधीच येथे बसायला जागा नाही आहे. नाही नाही, ॲडजस्ट होणार नाही.
तर ड्रायव्हर म्हणतो, असं काय करताय, म्हातारा माणूस आहे, पाऊस सुरू आहे, बसू द्या बसू द्या. तर अवनी राजाला म्हणते, राजा म्हातारा माणूस आहे, आपण उतरूया, त्यांना बसू देऊया. आणि अवनी म्हणते, हो दादा बसू द्या त्या आजींना, आम्ही दोघं उतरतो. तर हा ड्रायव्हर म्हणतो, ओ ताई तुम्ही कुठे उतरताय, अहो दिवाळीला जाणार ही शेवटची गाडी आहे, पाऊस सुरू आहे, परत गाडी मिळणार नाही, तुम्ही बसा, होईल ॲडजस्ट, असं म्हणून तो काकूला बसायला सांगतो. ही आजी बसत असते. आजीसुद्धा चांगलीच आगाव असते. आणि राजा म्हणतो, अहो जागा नाहीये, कुठे ॲडजस्ट करायचं. आणि कसं बसं मागे पुढे होऊन अवनी राजा हे बसतात. अवनी ही मोठ्या बापाची लेक आहे, तिला काही सवय नसते, तिला काही कम्फर्टेबल वाटत नाही. आणि ही आजी बसलेली असते आणि ती परत होय ना बाजूला, होय ना बाजूला. तर राजा चिडून म्हणतो, ओ आजी येथे जागा आहे नाहीये, आता काय दरवाजाच्या बाहेर जाऊ का, काय होय ना तिकडं करताय. तर ही आजी चिडून म्हणते, तू कशाला बोलतोय रे, कोण आहे ती तुझी. तर राजा म्हणतो, ती ती तुम्हाला काय करायचंय, तुम्ही व्हा तिकडं, इकडे जागा नाहीये, अवनीला बसायला जागाच राहत नाही. धन्या म्हणतो, ओ आजी कोण आहे ती म्हणजे, अहो त्याची बायको आहे ती, तो तिचा नवरा आहे. आणि काय विचारताय कोण आहे ती तिची. तर आजी म्हणते, अरे तुझी बायको आहे ना ती, मग घे तिला मांडीवर, कशाला लाजतोय. आणि ही आजी एवढ्या जोरात शेजारच्या बाईला धक्का देते की अवनी ही डायरेक्ट राजाच्या मांडीवरच जाऊन बसते. अवनी आणि राजा खूप लाजतात. आणि ही आजी म्हणते, एवढा काय लाजतोय रे, आज तुझ्या हक्काची बायको आहे ना, बसव तिला मांडीवर आणि कर मज्जा. हे ऐकून राजा आणि अवनीला मोठा धक्काच बसतो. राजा चिडून म्हणतो, ओ आजी तोंडाला येईल ते काय बोलताय, कर मज्जा म्हणजे काय, काही पण बोलताय. तर आजी म्हणते, आता खरंच बोलतीये, स्वतःच्या बायकोला मांडीवर घेऊन मज्जा करायला काय लाजायचं. आणि गाडीतले सगळे जोरजोरात हसू लागतात. धन्यासुद्धा हसू लागतो. राजा चिडून म्हणतो, आजी जास्त बोलताय बरं का तुम्ही, गप्प बसा, जास्त काही बोलू नका. एकतर येथे आम्हाला मांडीवर बसवलंय, त्रास होतोय, आणि तुमचं सगळं बोलणं सुरू आहे. तर ही आजी म्हणते, जोडी चांगलीच भारी दिसतेय, हे पोरग आहे ना थोडं अगोचर दिसतंय, पण पोरगी शांत आहे, पण जोडा एकदम शोभून दिसतोय बरं का, अगदी लक्ष्मीनारायणासारखा. हे ऐकून राजा आणि अवनी एकमेकांकडे पाहू लागतात. अवनीचे केस राजाच्या नाकातोंडात जात असतात. आणि मग राजा थोडे केस सेट करतो, अवनी थोडेसे केस मागे घेते. अवनी विचारते, तू बरा आहेस ना, तुला काही त्रास होत नाहीये ना. राजा म्हणतो, नाही नाही, जास्त काही त्रास होत नाहीये, ते तुमचं वजन पण. अवनी त्याच्याकडे रागारागाने पाहते. राजा म्हणतो, कमीच आहे, तुमचं वजन कमी आहे म्हणून मला काही त्रास होत नाहीये. अवनीला समजतं की माझं वजन जास्त आहे, त्याचा त्रास राजाला होतोय. आणि मग ही आजी म्हणते, अरे वा, चांगलंच प्रेम दिसतंय नवऱ्याच्या बायकोवर, लई जीव लावतोय नवरा, काय मग पाना कधी हलणार आहे. हे ऐकून राजा आणि अवनीला मोठा धक्काच बसतो. राजा चिडून म्हणतो, ओ आजी काही काय बोलताय हो तुम्ही, गाडीत बसल्यापासून तुमची बडबड सुरू आहे, आता तुम्हाला जागा मिळाली ना, मग गप्प बसा ना, पाळणा कधी हलवायचा आम्ही आमचं पाहू. अवनी राजाकडे रागारागाने पाहते. राजा म्हणतो, म्हणजे ते तुम्ही असं काही बोलू नका, तुम्ही गप्प बसा. तर ही आजी म्हणते, वय वय, आता सगळ्यांसमोर लाजतोय, नंतर एकट्यात बायकोला म्हणशील, आजी म्हणाली ते बरोबरच आहे, पाळणा हलवायला पाहिजे, करायची का तयारी सुरू. हे ऐकून तेथे गाडीत बसलेले सगळे खुदू खुदू हसू लागतात. अवनी खूप लाजते. राजा चांगला शरमतो, तिच्याकडे पाहत असतो. आणि मग थोड्या वेळानंतर अवनीला झोप येते आणि अवनी चक्क राजाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपते. ही आजी त्यांच्याकडे पाहून हसतच असते. धन्यासुद्धा हसत असतो. राजाला मात्र काय करावं ते कळतच नाही. अवनी त्याच्या खांद्यावर मांडीवर बसून खांद्यावर डोकं ठेवून झोपून गेलेली असते. आणि धन्या म्हणतो, ए राजदा, ए राजदा. राजा म्हणतो, अरे बोल ना, ऐकतोय. अवनी झोपलेली असते. धन्या म्हणतो, तू केलेली वडाची पूजा चांगलीच पावलेली दिसतीये तुला. हे ऐकून गाडीत बसलेल्या बायका, आजी सगळे जोरजोरात हसू लागतात. राजाला काय करावं ते कळतच नाही. अवनी मात्र शांत त्याच्या मांडीवर बसून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून गेलेली असते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. तुम्हाला सुद्धा खूप हसू येईल यात शंका नाही. आजीचं कॅरेक्टर मस्त होतं, एवढं मात्र खरं. आणि इकडे पायल आणि नमी भेटलेल्या असतात आणि दोघी समदुःखी असतात. पायल म्हणते, जाऊबाई काय करू मी, माझा पाण्या तर दुसऱ्या पोरीसाठी उपवास ठेवतोय. तर नमी म्हणते, अगं माझी पण तीच गत आहे. तर पायल विचारते, म्हणजे यशा भाऊजीसुद्धा दुसऱ्या पोरीसाठी व्रत ठेवताय. तर नमी म्हणते, नाही ग, तो काय दुसऱ्या पोरीसाठी ठेवत नाही, तो तसा नाही आहे.
तर पायल म्हणते, पण माझा तसा आहे ना, काय करायचं? तर पायल म्हणते, माझा म्हणतोय आपल्या दोघांचं लग्नच होणार नाही, मग कशासाठी व्रत ठेवते? पायल म्हणते, आणि आमच्यात दोघात तिसरी आली आहे, आता मी काय करायचं? या दोघी खूप दुःखी असतात. पायल म्हणते, जर असं चालत राहिलं तर 7 जन्म एकत्र जाऊ जाऊ म्हणून नांदण्याचं आपलं स्वप्न कसं पूर्ण व्हायचं? नमी म्हणते, होईल होईल, मला आहे ना एक आयडिया सुचली आहे, नक्की होईल. पायल विचारते, काय? नमी म्हणते, सांगणार नाही, करून दाखवणार. पायलला खूप राग येतो. पायल म्हणते, मला सुद्धा आयडिया सुचली आहे, आता मी सुद्धा करून दाखवणार. नमी विचारते, काय आयडिया सुचली आहे? पायल म्हणते, मी सुद्धा बोलणार नाही, मी सुद्धा करून दाखवणार. आणि मग पायल तिच्या गाडीवर बसते. नमी म्हणते, ठीक आहे, भेटू मग. नमी जाऊ लागते तर पायल तिला परत बोलवते आणि म्हणते, जाऊबाई, मला काही आयडिया सुचलेली नाहीये, काय करायचं काही कळतच नाहीये. नमी विचारते, मग आता काय करायचं? पायल म्हणते, जाऊबाई, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सुद्धा कॉलेजची क्वीन आहे. आता तुम्ही पहाच, मी आहे ना त्या पाण्यावर आपले कॉलेजचे सगळे फंडे वापरते आणि त्याच्याकडूनच उपास सोडून घेते. हे ऐकून नमी खुश होते आणि म्हणते, ऑल द बेस्ट. आणि थोड्या वेळानंतर रात्र झालेली असते. पाण्या हा धोंडी अण्णाला म्हणतो, ओ अण्णा, काय हो तुमचं? आज काय तुम्ही पार्टी बिर्टी सुरू केली नाही? तुमचा मित्र तुमची वाट पाहत असेल ना? तर धोंडी अण्णा म्हणतो, अजून माझी सुनबाई घरी आली नाही. नो सुनबाई नो राजा, दारूची पार्टी करण्यात नो मज्जा. तर पाण्या म्हणतो, अहो येतील, काय एवढं टेन्शन घेताय? आणि तेवढ्यात धन्या, राजा, अवनी घरी येतात. आणि मग पाण्या सांगतो, पहा, आली तुमची सुनबाई. सुनबाईला पाहून धोंडी अण्णा खूप खुश होतो. आणि मग धोंडी अण्णा चक्क एक मोठा धोंडा उचलतो आणि सुलवात त्याच्या घरावर फेकून मारतो. जोरात आवाज होतो. सगळ्यात आधी दत्ता बाहेर येतो. ए कोण आहे रे? कोणी फेकून मारला दगड? तेवढ्या सुलवात त्या बाहेर येते. आणि मग धोंडी अण्णा जोरात ओरडतो, आली रे आली, माझी सुनबाई आली. हे पाहून सुलवात्या आणि दत्ताला मोठा धक्काच बसतो की चक्क धोंड्याची सून अवनी घरी परत आलीये. आज तर तो देशमाने तिला येऊ देणार नव्हता, मग ही कशी आली हाच प्रश्न या दोघांना पडतो. तर दत्ता चिडून म्हणतो, ए धोंड्या, हा धोंडा कुणी फेकून मारला रे? तर धोंड्यांना म्हणतो, ए मला ते नाही माहीत. ए सुले, पाहिलं का, आली माझी सून. आणि यानंतर माझ्या सुनेबद्दल काही वंगाळ बोलली तर मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आता नक्कीच भांडण होणार असा विचार करून सगळेजण घरात निघून जातात. धोंडियांना सुद्धा डान्सिंग लाईटिंग लाईटिंग डान्सिंग असा डान्स करत करत आतमध्ये निघून जातो. सुलवात्याला जबर धक्का बसलेला असतो. सुलवात्या दत्ताला विचारते, दत्ता दादा, ही अवनी घरी परत कशी आली? तर दत्ता म्हणतो, मला पण ते कळत नाहीये. तो देशमाने तर म्हटला होता तिला काय आता आम्ही घरी परत जाऊ देत नाही, मग हिला कसं काय सोडलं? आणि मग सुलवात्या चिडून म्हणते, दत्ता दादा, मी तुला सांगितलं होतं, बाईचं असंच असतं. बाई जर एकदा घरात टिकली, तिचं मन त्या घराला लागलं, मग ती पुन्हा कधीच ते घर सोडून जात नसती. आणि तेच झालंय. आता ही धोंड्याची सून हे घर सोडून कधीच जाणार नाही. धोंड्याच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला, आता त्याचं घर फळफळणार, सगळ्यांचं चांगलं होणार आणि आपलं नुकसान होणार. असं म्हणून सुलवात्या चक्क ढसाढसा रडू लागते. फ्रेंड्स, या मालिकेत पहिल्यांदाच आपण सुलवात्यांना रडताना पाहतोय. दुसऱ्याच्या आनंदाला पाहून रडणाऱ्या बाईच्या रडण्याबद्दल काही वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये. सुलवात्या रडत असते आणि म्हणते, दत्ता दादा, खूप वाईट झालं, खूप वाईट झालं, खूप वाईट झालं आपलं. आणि ती ढसाढसा रडतच असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा प्रत्येक एपिसोड मागच्या एपिसोडपेक्षा भारी असतो, यात शंका नाही. आजसुद्धा तेच झालं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनी ही स्वातीला फोन करून विचारेल, स्वाती वहिनी, बाबा माझ्याशी एवढं वाईट का वागले? स्वातीकडे या प्रश्नाचं उत्तर नसणार. आणि मग अवनी चिडून म्हणेल, बाबा माझ्याशी इतकं वाईट वागले ना की मला आता सख्यांपेक्षा परके जवळचे वाटू लागले आहेत. आणि मग तेवढ्यात राजा अवनीसाठी जेवणाचं ताट घेऊन येईल. अवनी जेवायला नकार देईल, तसंही तिच्या हाताला भाजलंय, त्यामुळे राजा हा स्वतःच्या हाताने तिला भरवणार. अवनी खुश होईल आणि विचारेल, तू माझ्यासाठी एवढं का करतो? आणि राजा म्हणेल, तुमचा मित्र आहे ना मी, मग मैत्रीसाठी मी एवढं करू शकतो. म्हणजे आता अवनीला सुद्धा राजा आवडायला लागलाय, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स,
या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. बाई तुझा आशीर्वाद ही मालिका तुम्हालासुद्धा आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.